नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सियाराम्स लिनन रेमंड असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट। आपल्या दसूरपाटी येथे शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीच्या साड्या, चिल्ड्रन वेअर, सर्व A to Z रेडीमेड कपडे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली। कापसे कापड होलसेल मार्केट, शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर, दसूरपाटी। प्रोप्रायटर महेश भारत कापसे। मोबाईल नंबर 9665993515। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्रीराम बंगला निवासस्थानी बचेरी गावातील ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचा रामभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बचेरी गावचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच प्राध्यापक सदाशिव नागू शिंदे सर, रामचंद्र दामू गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली व पिलीव पंचायत समितीचे युवा नेतृत्व शिवराज पुकळे यांच्या नेतृत्वाखाली बचेरी गावातील ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। त्यामध्ये संभाजी शंकर माने, पोपटराव कल्याण माने, जयराम ब्रह्मदेव बरकडे, सचिन राजाराम खरात, भारत गोपाळ गाढवे, बाळासो उर्फ अनिल शंकर कोकरे, विजय महादेव कोळेकर, अजय आबा बरकडे यांनी प्रवेश केला। यावेळी दादासो कुंडलिक शिंदे, जयवंत भारत भिसे, महेश पोपटराव माने आदी उपस्थित होते। माजी सरपंच व ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सदाशिवराव शिंदे सर व उपस्थित बचेरी गावच्या ग्रामस्थांनी माजी आमदार राम सातपुते यांचा सन्मान करून अखंड होळकर शाही पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले। माजी आमदार राम सातपुते यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे। भविष्यात सुद्धा विकास कामे करतील असा दृढ विश्वास असल्याने लोकसभा व विधानसभेपेक्षा जिल्हा परिषद व पंचायत समितीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे जोमाने काम करणार असल्याचे सांगितले। त्यांनी कामं भरपूर केली, आता बी केले ती, अजून बी करतात आणि आधी बी केलेले। त्याच्यामुळं त्यांचं काम बोलतंय, आम्हाला दुसरं बघायचं नाही। काय काम महत्त्वाचं आहे आम्हाला सगळ्या लोकांनी। असे आम्हाला कळकळीची विनंती करण्यासाठी त्यांच्यापर्यंत आता बी आलो आहे ना, पहिले बी त्यांनी कामं केलेली आहेत। आता तुम्ही पक्षप्रवेश जे केला आहे, आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं करणार तुम्ही? आम्ही त्यांनाच देणार मतदान, त्यांनाच करणार आहे, त्यांनाच मतदान करणार आहे। त्यामुळं ते कमळालाच मतदान आहे आमचं। पहिल्या लोकसभेला बी होतं, आमदारकीला बी आम्ही कमळाच केलं आहे, आता बी कमळालाच करणार आहे। आता उघड आहे। हां हां